इकडे राहिलीस तर तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. वाकणे साहेबांनी चाव्या राधिका मॅडम जवळ दिल्या. दोघ जण मिळून या घरातल्यांची किंमत करू ना. एक आई म्हणून एक सासू म्हणून मी स्वार्थीपणाने वागले, त्याबद्दल तुझी क्षमा मागायची होती. काय राधिका मॅडम, तुम्ही कुठेतरी बाहेर गेला का ना? मग अचानक कसं काय आला? आणि काय शोधताय? काय सुख शोधताय वाटतं घरामध्ये? वाकणीसांचा फोन आला होता म्हणून अर्जंटली यावं लागलं. आणि आल्यावर मला कळलं की माझ्या खोलीतली कुठली तरी एक वस्तू गहाळ झाली. गाळ झाले होय? मग चला की दोघं मिळून शोधू. या. अहो, काही शोधायची गरज नाही, कारण मला माहिती आहे की किल्ल्या तुमच्याकडेच आहेत. किल्ले? कोणच्या किल्ल्या? अच्छा, किल्ले हरवल्यात होय? मग चला किल्ले शोधू. हर्षू दादा, जास्त शहाणपणा करू नका. मुकाट्यानं त्या किल्ल्या माझ्याकडे द्या, कारण सध्या नरसिंहरावांच्या खूप मोठ्या राजकीय हालचाली चालल्या. एकही नोट इकडची तिकडे झाली ना तर ती चोरी कोणी केली असेल असा संशय घ्यायची गरज नाही. राधिका मॅडम, तुम्ही डायरेक्ट माझ्यावर आरोप करताय. एक गोष्ट विसरताय, या घराण्यामधला मी एक सन्माननीय सदस्य आहे. पुढच्या 2 मिनिटात मला त्या किल्ल्या मिळायला हव्यात, नाहीतर माझं काय? मी जाऊन नरसिंहरावांना सांगेन आणि मग ते तुमचं काय करतील याला मी जबाबदार नाही. त्याची काय गरज काय त्याची? मी माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगतो, दादाची शपथ घेऊन सांगतो. मी निघाला कुठे तुम्ही? नरसिंहराव बाहेरच असतील. मग असू दे की. मी काय म्हणतो, हे बघा जरा थंड घ्या, म्हणजे दमानं घ्या जरा. डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवली असेल चावी, आपण दोघं मिळून शोधू. या. परशु दादा, पुढल्या अर्ध्या तासात मला ते पैसे इकडून दुसरीकडे हलवायचे, त्यामुळे तुम्ही तुमचे माकड चाळे बंद करा. मॅडम येतो, बाहेर बघतो कुठं गावते का ते. नाही म्हणलं, परशु शेठ मिळाले का पैसे? अरे वा, एकदम परशु शेठ. दादा म्हणू का दादा?
कानाखाली आवाज काढू काढू का आवाज? परशु शेठ, पैसे मिळाले का नुसत्या चाव्या नाचवत होता? अरे नशीबच पांडू, तर काय करणार परशू? हातात चाव्या, समोर असा पैशांचं ढीग, तरी बी एका नोटेला पण हात लावू शकलो नाही. तशी सक्त ताकीद देऊन गेली ती दादाची स्टेफनी. परशु शेठ, ऐका माझं. तुम्हाला जर खरंच तुमचं नशीब बदलायचं असेल ना, तर माझ्या संगत लगीन करा. तू काय ब्लॅकमेल करते मला? मागच्या टायमाला तुझं ऐकलं म्हणजे दगडाखाली हात होते माझे. आता नाही घाबरत तुला. काय बोंबा मारायची ते मार जा, काय फरक पडत नाही. परशु शेठ, असं एकदम हातगाईवर नाही हो यायचं. तुम्हाला सध्या कुणाची तरी गरज आहे. तू मोलकरी, तू काय मदत करणार ग मला? या घराला मोलकरणींचाच आदेश ऐकायची सवय आहे नाही का? जानकी सारखा मालकीन होऊ शकते, तर मग मी का नाही? तुम्ही फक्त मनावर घ्या हो. तुमचं नशीब बदललं म्हणून समजा. 5 पैशाची किंमत नाही तुझी. तू काय स्वतःला कुबेराची पुतणी समजते? परशु शेठ, मला एक गोष्ट सांगा. इतके दिवसात वाईट वागायचा एक तरी प्रकार सोडलाय का तुम्ही करायचा या घरात? पण तरी सुद्धा तुम्हाला यश नाही. फाटकं नशीब हो, फाटकं नशीब, दुसरं काय? ढिगळ लावलेल्या अंगावरचे कपडे आधी बदलून ये, मग माझं नशीब बदलायची गोष्टी कर. परशु शेठ, तुम्ही फक्त मनावर घ्या. नाही रेशमी साड्या नेसून फिरले या घरात, तर मग बोला. आईला बोलण्यात तर लय दम दिसतोय तुझ्या. बघू, विचार करतो. गरम भातात तोंड घालून भाजून घ्यायचं वय राहिलं नाही आता. राधिका मॅडम, काम झालं? हो, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या आमदारांना सांगितलेला आकडा पोहोचवला गेलाय. वाकणीस, आपलं ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडतंय का नाही याकडे जातीनं लक्ष घाला तुम्ही. होय साहेब. परवा कर्णिक साहेब अविश्वासाचा ठराव मांडतील, पण साहेब त्याआधी आपल्याला अजून काही आमदार फोडावे लागतील. त्या संदर्भात मी राधिका मॅडमशी बोलणी करतो. आता आर या पार अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. एकही चूक करून चालणार नाही. आता चूक करणाऱ्याला कुठलीच माफी नसेल. तसं पाहिलं तर आपल्या हातात अजून 1 दिवस आहे, पण गाफील राहून चालणार नाही. होय साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कर्णिकांवर माझी बारीक नजर आहे. आणि विरोधी पक्षातल्या लोकांवरही आपली बारीक नजर आहे. वाकणीस, विरोधकांपेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांवर जास्त नजर ठेवा. होय साहेब, तुम्ही नका काळजी करू. अरे हो, या सगळ्या गडबडीत एक महत्वाचं काम राहूनच गेलं. अमृता कुठे आहे? उद्या फ्लाईट आहे ना त्याची, मला भेटायला हवं तिला. सकाळपासून मी याच कामात होते, मलाही दिसली नाही ती. पाहू का? नाही, नको, मी पाहतो.
राधिका मॅडम मी आलोच. आतेबाई, अमृता कुठे आहे? कुठे गेली? कुठे ती? जिथे तिने असायला हवं होतं तिथेच गेली आहे ती. जिथे तिला सुरक्षित वाटतं अशाच जागी गेली. म्हणजे या घरात तिला सुरक्षित वाटत नव्हतं? हा प्रश्न तू तुझ्या मनाला विचार ना. अरे बाई, जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोल. अमृता तिच्या सासरी गेली, जिथे ती आणि तिचं बाळ सुरक्षित असेल. तुझा सगळा हेतू कळलाय तिला. तिला कळलंय का? तुम्ही सांगितलं तिला? तुम्ही काय चालवलंय हे आतेबाई? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करताय तुम्ही. नरसिंहा, अमृता आता लहान नाही आहे. तिच्यासाठी काय भलं काय बुरं तिला कळतं सगळं. कळत असताना तर या मुलाशी लग्नच केलं नसतं तिने. भूतकाळात रमू नकोस नरसिंहा. आत्ताची परिस्थिती काय आहे त्याचा विचार कर. हीच परिस्थिती बदलायची आहे मला. ही परिस्थिती बदलण्यापेक्षा तिचं तुझ्याबद्दलचं मत बदलता आलं तर त्याच्यासाठी प्रयत्न कर ना. ही परिस्थिती बदलण्यापेक्षा तिचं तुझ्याबद्दलचं मत बदलता आलं तर त्याच्यासाठी प्रयत्न कर ना. का सारखा सारखा फोन करताय? एकतर आम्ही टेन्शन मध्ये आहोत. आता टेन्शन मध्ये तर आम्ही पण होत ना साहेब, पण ते जाऊ दे. मला सांगा, तुमच्या साहेबांकडे माझा निरोप पोहोचवलात की नाही? तुम्हाला काय वाटतं? काय म्हणाले असतील साहेब? आता फोन कट करून करून तुम्ही दमलाय, तेव्हा सांगून टाका पटकन नक्की काय झालं. निदान तुमचे 1 कोटी तरी वाचलेत पाटील साहेब. अच्छा, म्हणजे तुमच्या किल्लेदार साहेबांना अजून माझं महत्व कळलेलं दिसत नाहीये. जे आहे ते असं आहे. साहेब तर म्हणाले होते तुमचा फोनही उचलू नका. मीच दयाभाव दाखवलाय. वाकणी साहेब, हा जो काही दयाभाव आहे ना, तो तुमच्या साहेबांसाठी जपून ठेवा. पाटील, आवाक्यात राहा. मगापासून मी तुम्हाला साहेब साहेब करतोय तर तुम्ही माझ्या डोक्यावरच बसताय. साहेबांबद्दल कुठलंही वाक्य जपून बोलायचं. माणसांना वापरून फेकून द्यायची तुमच्या साहेबांची जुनी सवय आहे. चला निघा. पैसे तुमच्याकडे पोहोचतील. कुठले तरी बँकेत ठेवा आणि व्याजावर जगा. निघा. ठीक आहे, तुमच्या साहेबांना माझ्या शुभेच्छा द्या आणि काळजी घ्या. रात्र वैऱ्याची आहे. हॅलो अमृता, कोणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवून तू मला काहीही न सांगता घरातून निघून गेलीस. बाबा, या विषयावर आपण बोलायलाच पाहिजे का? अमृता, तू जे काही वागलीस ती योग्य वागलीस का एवढंच मला सांग. जाऊ दे ना बाबा, उगाच कुणाच्या वागण्याबद्दल आपण नको बोलायला. हे तू नाही, जानकी बोलतेय. शेवटी ती तुला माझ्यापासून तोडण्यात यशस्वी झालीच तर. नाही बाबा, मला तुमच्यापासून जानकीने नाही, तुम्हीच तोडले. तू आता जे काही बोलतेस ही तुझी नाही, जानकीची भाषा आहे. ही सगळी जर तिची भाषा असेल ना, तर तुम्ही राधिकाशी जी भाषा बोलताय ती कुठली आहे हे कळेल का मला? म्हणजे काय म्हणायचं तुला? बाबा, तुमच्यामध्ये आणि राधिकामध्ये काय संबंध आहे
ते कळलंय मला. सांगा ना, त्याचं काही स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे? तू माझ्याकडे स्पष्टीकरण मागतेस अमृता? हो, कारण मला माहिती आहे की माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये तुमच्याकडे. त्यामुळे आय एम सॉरी बाबा, पण मला नाही बोलायचं तुमच्याशी. आणि हो, जानकीबद्दल माझे जे काही गैरसमज होते ना, ते सगळे दूर झालेत. आता मला तिच्याबद्दल कुठलीही तक्रार नाहीये. आता अमृता आई होणार आहे. होणार आहे ना नक्की? मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडनं मिळावी अशी अपेक्षा आहे. हल्ली बरेच प्रश्न पडायला लागलेत तुला वामन. ए बाबा, माझ्याकडे नको असं बघूस. काल तू बोलताना मला जे काही जाणवलं तेच बोललीये मी त्याच्याजवळ. काल आणि आज मध्ये बराच फरक आहे आतेबाई. काल मला वाटत होतं बाळ नकोय, पण आज वाटतंय बाळ हवंय. मग तुम्ही राधिकाताईंशी जे बोलत होतात ते खरं की खोटं? जर मला तिच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसेल तर तुम्हाला तिच्याबद्दल काहीही करण्याचा अधिकार नाही. म्हणजे मी तुम्हाला अमृताच्या बाळाबरोबर काही चुकीचं नाही करू देणार. तुमचं सगळं बोलणं ऐकलंय मी, त्यामुळे तुम्हाला मी असं नाही वागू देणार ज्यामुळे अमृताच्या बाळाला धोका पोचेल. शेवटी तू तुझ्या मनासारखं केलंसच. अमृताला या घरातून बाहेर काढलंस, ते सुद्धा माझ्याबद्दल तिच्या मनात विष घालवून. खूप आनंद झाला असेल नाही तुला? मला आनंद झालाच आहे, कारण आज माझ्यामुळे एका निष्पाप बाळाचा जीव वाचलाय. त्याचा वाचलाय ग, पण आता तुला माझ्यापासून कोण वाचवेल? खरं सांगू का, मला तुमची अजिबात भीती वाटत नाही. उलट आता मला तुमची दया येते. मला माझी दया नाही, कीव येते. कीव. तुझ्यासारख्या बाईला मी जिवंत ठेवलीच कशी? जी बाई राज रोजपणे बाहेर जाऊन शेण खातीये आणि जगाला मात्र चारित्र्याचे धडे देते, तिला मी ठार का नाही मारली? कारण तुम्हाला माहिती आहे मी निर्दोष आहे आणि निष्कलंक आहे. लाज नाही वाटत तुला चारित्र्याच्या गप्पा मारताना? माहित नाही कुठल्या खानदानातून आलीस, पण माझ्या नशिबी का आलीस? मी ज्या खानदानातून आली आहे ना, त्या खानदानामध्ये माझ्यावर माणसांना जपण्याचे संस्कार करण्यात आले, खून करण्याचे नाही. आणि चारित्र्याच्या गोष्टी तुम्ही नका करूत. बस, चालती हो इथून. नाही जाणार, कारण हे माझ्या नवऱ्याचं घर आहे.
आणि या घरातून बाहेर काढण्याचा अधिकार माझ्या नवऱ्याला सुद्धा नाहीये. आणि एवढंच असेल ना तर घ्या जीव माझा. खरं तर तीच इच्छा आहे माझी. मग हात का नाही धजावत आहेत? का इथेही तुम्हाला परशुदादांचीच मदत घ्यायची आहे? बस बस कर आता आणि चालती हो इथून. आणि पुन्हा माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये आलीस तर याद राख. हेच मला तुम्हाला सुद्धा सांगायचंय. पुन्हा जर तुम्ही अमृता आणि तिच्या बाळाच्या मध्ये आलात तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल.